नमस्ते किसान भाइयों। नमस्ते मोहम्मद भाई। मैं कर्नाटक में आया हूँ। कर्नाटक के किसान भाइयों, मैं पिछली बार आके गया था यहाँ पर, 2-3 वीडियो बना के गया था और ये चैलेंज के साथ में गया था कि ये जिंजर को मैं ग्रीन करूँगा। अभी मैंने उस दिन भी बोला था कि ये पत्ते मैं ग्रीन नहीं करूँगा क्योंकि ये ख़राब हुए हैं, लेकिन आप देख सकते हो, ये बाकी के पत्ते देख सकते हो। सर बता सकते हैं आप कि ग्रीन हुआ नहीं हुआ? और मैं कुछ झूठ बोल रहा हूँ तो वो बात अलग है, लेकिन उस दिन बोल के गया था और आज भी वही दिखा रहा हूँ आपको कि प्लॉट ग्रीन हुआ कि नहीं हुआ। मोहम्मद भाई, आपको क्या लगता है, जब हमने दवाई दी थी आपको तो आपको क्या रिजल्ट आया? मैंने दवाई सर दी थी, छोड़ी है, मेरे तो पत्ते पूरे सूख गए थे, फिर स्टम आके फिर ग्रीन चालू हो गया। ग्रीन हो गया ग्रीन हो गया। 15 दिन हो गए थे, 15 दिन के अंदर ग्रीन हो गया। कितने तारीख को दवा छोड़ी थी आपने? मैंने कितने तारीख को छोड़ी थी? मैं 13 तारीख को आया था। हाँ, वीडियो छोड़े है ना। हाँ, मैं 13 तारीख को आया था। उसके कितने दिन बाद छोड़ी थी? 1-2 या उसी दिन छोड़ी थी? नहीं, 2 दिन बाद छोड़ी, मतलब 15 तारीख को छोड़ी थी। 15 तारीख को छोड़ी थी। किसान भाइयों देखो, इन्होंने 15 तारीख को छोड़ी थी। आज मेरे ख्याल से 30 तारीख है, बराबर ना? बराबर 30 तारीख है और आज ही ये वीडियो अपलोड होगा। आज 30 तारीख है। आप देख सकते हो कि कितनी ग्रीनरी इस प्लॉट में आ गई। जो प्लॉट पूरा बैठा हुआ था, मैंने चैलेंज भी किया था कि भाई मैं प्लॉट पे आके चैलेंज करके गया था और मैं बोला था आपको। और देखिए उसके बाद में ग्रीन तो हो गया, लेकिन आप देख सकते हो माल में देखो, ये देखो इसमें, हाँ ये देखो स्टम्प देखो, ये जो स्टम्प निकल रहे ये देख लो। माल का कलर भी चेंज होगा। ये देखो स्टम्प नहीं आ रहे, ये देखो, देख सकते हो आप। माल में बढ़ोतरी भी होनी चालू हो गई। ये सफ़ेद मूली है, ये भी चालू हो गई। हाँ, ये नहीं थी पहले। ये देखो, ये सफ़ेद मूली बिल्कुल नहीं थी, ये चालू हो गए थे। और ये प्लॉट सड़ा हुआ था। हाँ, सड़ा हुआ था। बराबर। हाँ, ये प्लॉट पूरा सड़ा हुआ था और माल देख लो। और मैंने कई बार बोला है कि मैं जो दवा दे रहा हूँ या चैलेंज कर रहा हूँ, उसका कुछ ना कुछ तो रिजल्ट आएगा। आप देख सकते हो। अब माल की क्वालिटी देखो, माल भी एकदम सफ़ेद हो गया। जो पहले था काला होने लग गया था, अब सफ़ेद होने लग गया माल। बराबर मोहम्मद भाई? तो कुछ गलत बोल रहा हूँ? नहीं। मैंने जो चैलेंज किया था वो आपको क्या लगता है? आप ये रखो हाथ में। बोलो। ये सड़ा हो गया था माल, मैंने सोचा निकाल दूंगा बोल के। हाँ। सर लेके महाराष्ट्र से एक दवाई छोड़ी है, 15 दिन हो गए। फिर 15 दिन के बाद में आए मेरे फ्लैट में, ग्रीन हो गया है फ्लैट। जो जला था वो जल गया और वो जो स्टम आना चालू हो गया। देखो कर्नाटक के भाइयों, मैं आपको एक बात बोलता हूँ। आपको बहुत से लोगों के फ़ोन आते होंगे, बहुत से लोगों ने आपको पूछा होगा क्या कंडीशन है, होता है नहीं होता है। छोड़ दो हमारे महाराष्ट्र के लोगों का, लेकिन महाराष्ट्र में ज़्यादातर फ़ोन आते हैं आप लोगों को, क्योंकि होशियार बहुत है महाराष्ट्र में हमारे। लेकिन कर्नाटक के भाइयों, आप मोहम्मद भाई के प्लॉट पे आके देख लो, आपको पता चलेगा कि बढ़ोतरी हुई कि नहीं हुई, माल में कुछ ग्रोथ हुई कि नहीं, प्लॉट ग्रीन हुआ कि नहीं। और हमारे मोहम्मद भाई ने आधे प्लॉट में कोई तो भी दवा छिड़की उसके बाद में, बराबर? हाँ, बराबर। और वो प्लॉट पूरा जल गया। आधे पे नहीं छोड़ी तो प्लॉट ग्रीन है। आप देख सकते हो वीडियो में, मैं दिखा सकता हूँ आपको कि आधे प्लॉट पे उन्होंने एक दवा छोड़ी तो वो प्लॉट पे पूरा प्लॉट जलने लग गया वापस। दवा मारी है इन्होंने ऊपर से, कोई तो भी, पता नहीं मुझे क्या मारी क्या नहीं मारी, लेकिन अब जिस पे नहीं मारी है वो प्लॉट अभी भी ग्रीन है। और मैं पूरे MP, महाराष्ट्र, गुजरात, उड़ीसा, जहाँ भी जिंजर लगती, जहाँ भी कोई क्रॉप है, उन सब भाइयों को एक बात बताना चाहता हूँ कि भाइयों 8 दिन के बाद में हमारा हर एक क्रॉप पे, जैसे कि जिंजर हुआ, पेरू हुआ, तुम्हारा मौसम्बी हुआ, अनार हुआ, कॉटन है, गेहूँ है, सब क्रॉप पे हम कुछ उसके प्रबंध के लिए कुछ वीडियो बना रहे हैं, जिसको हम मराठी में व्यवस्थापन बोलते हैं, हिंदी में हम प्रबंध बोलते हैं। उस प्रबंध के लिए हम एक वीडियो बना रहे हैं। तो 8 दिन के बाद में डेली एक वीडियो आता जाएगा। इसलिए मैंने आज अभी तक कभी वीडियो में बोला नहीं, एक वीडियो में बोला है बस। अब ये दूसरा वीडियो कि जिसमें मैं बोल रहा हूँ कि चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि आपको ज़्यादा से ज़्यादातर वीडियो देखने को मिल जाएंगे। मैं इतना तो कुछ जानता नहीं, मैं इतना बड़ा ज्ञानी हूँ नहीं, लेकिन जितनी मेरी समझ है, वीडियो बनाऊंगा उतने आपको जानकारी दूंगा हर एक क्रॉप की। और आपको पता लगेगा कि थोड़ा बहुत तो पता चलेगा कि कौन सा क्रॉप कैसा करना है, क्या उसके लिए दवा रहेगी, क्या उसके लिए खाद रहेगी, उसका व्यवस्थापन, उसका प्रबंध कैसे किया जाता है, ये मैं आपको बताऊंगा उस वीडियो में। इसीलिए आप सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को। आप सब्सक्राइब करेंगे तो आपको वीडियो देखने को मिलेंगे। और
मैं अब जो बात बोलने जा रहा हूँ वो मेरे महाराष्ट्रियन भाइयों, किसान भाइयों के लिए बोलने जा रहा हूँ। यहाँ से मैं मराठी में बोलूँगा क्योंकि मराठी मेरे किसान भाई समजते हैं महाराष्ट्र के। तर महाराष्ट्रातल्या शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा लोकांनी आमच्या मोहम्मद भाईला रोज फोन करून, कॉल करून, व्हिडिओ कॉल करून परेशान करणं लावलं की तुझी जिंजर काढून टाक, तुझं अद्रक काढून टाक, तुझं आलं काढून टाक, ते काय होणार नाही, ते सडेल। मित्रांनो, 15 दिवसापूर्वी आलं होतं, प्रत्येकाला वाटत होतं आलं काढून टाकावं, पण आज हा माल बघून वाटतं का कोणाला हे आलं काढून टाकावं? किंवा ही ग्रीनरी जी वाढली आता त्याच्यावरती करपा आहे, करपा आहे नक्की आहे, पण याच्या पहिले आलं तर खूप खराब झालेलं होतं। मग असा माल काढून टाकायला सांगतात तुम्ही, म्हणजे तुम्ही किती हुशार शेतकरी आहात की जे त्याला फोन करून वारंवार त्रास देऊ लागले, त्याला सांगू लागले। मग तुमचा का खराब झालाय? तुमचा का नाही काढला? का त्याचं नुकसान करायला निघालेत? आज त्याच्या मालाला भाव आहे 1500 रुपये, इथं 50 किलोचा म्हणजे 3000 रुपये क्विंटल। जर कदाचित 1 महिन्याने त्याचा मालाचा भाव 5000 रुपये झाला तर क्विंटल मागे 2000 रुपये वाढतील। मग का तुम्ही त्याचं नुकसान करायला निघालेत? जास्त हुशार आहेत का तुम्ही? मग तुम्ही हुशार आहात तर तुमचं आलं का सडलंय? का त्या गरीबाला तुम्ही हे करताय? का म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे लागले? प्रत्येक जण त्याला व्हिडिओ करतं, फोन करतं। तुम्ही एवढे हुशार आहेत, मग इथे येऊन त्याचं बघा एकदा आल्याची परिस्थिती काय, सडलंय तर ठीक होईल का, नाही होईल का ते बघा, नंतर त्याला सांगा की बाबा रे आलं काढ, विकून टाक मार्केटला। आत्ताच का काढायला लावता? तिथं बसल्या बसल्या तुम्हाला उठावून शाळा हाकायची सवय आपल्या महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांना झालेली। मग उठावून शाळा हाकताय, तिथे येऊन एक वेळेस बघा ना, या ना म्हैसूरला 1200 किलोमीटरवरती, काय फरक पडतो? मी इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो पहिले, तुम्ही त्याला सांगताय की नाही तो व्हिडिओ बनवायला आला। अरे आलो होतो व्हिडिओ बनवायला, मग ही ग्रीनरी का आली? का त्याच्या मालामध्ये फरक दिसतोय? आज त्या दिवशी पण मी माल दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, मग ह्या मालामध्ये आणि त्या मालामध्ये काय फरक आहे, काही दिसतोय की नाही? मग का हाकनाक तुम्ही गरीबाला फसवताय? तुम्ही स्वतः शेतकरी आहात ना, आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आता, हे जाऊ द्या, हे औषध आयरे गैरे नत्तू घैरे फोन करतील, सांगतील, मला पण बरेचशा कमेंट करतात, ते दाखवतात आम्हाला खूप आखली आहे। मग तुमची आलं सडताय का? बाकी शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतोय, अशा मूर्खांच्या नादी नका लागू। हे आपल्याला काही अक्कल शिकवत असतात, रोज काही कोणाला, ज्याला काहीच कळत नाही तो जास्त अक्कल शिकवतोय। पण बाकीच्या मित्रांना सांगतोय, मी तुम्हाला वारंवार सांगत आलो, सर हे दाखवू शकता तुम्ही, हे बघा याच्यात मशागतीला कुठं चान्स आहे का? दिसतोय का? हे बघा ह्या बेडमध्ये आतमध्ये काहीच नाही आहे, याला माती कुठं लावलेली आहे का? आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी वारंवार सांगत आलो की शेतकरी मित्र, कर्नाटकमध्ये कुठेही मशागत होत नाही, एक वेळेस झालेली मशागत पुन्हा होत नाही। आता तुम्हाला जर बघायचंच असेल तर हे बघा, मी एकच खोड उपटतोय, जो आपल्याकडे एकच खडा असतो तो एकच खडा मी उपटतोय आणि त्याचा माल बघू शकतो, पूर्ण आला नाही, हे बघा तो पूर्ण आलेला नाही, हे बघा याला माल म्हणतात। मी काय म्हणलो, नेहमी 350 क्विंटलचा ॲव्हरेज मिळतो ह्या लोकांना। आता हा एकच खडा आहे, बघून घ्या, तुम्ही मोजू शकता स्टंप, 10 ते 12 स्टंपला एवढा माल आहे, बघा हा माल आहे। मग तुम्हाला मशागतीची काय गरज आहे? हे बघा, हे दिसतंय तुम्हाला? मी वारंवार सांगितलं, सर तुम्ही हे दाखवलंच आहे, तुषार दाखवलंय, पुन्हा एकदा दाखवा। शेतकरी मित्र, इथं ठिबक नाहीये, बिलकुल नाही। मग हे कशी करतात शेती? मी किती वेळेस तुम्हाला ओरडून सांगितलं, किती जीव काढून सांगतोय की ह्या लोकांना जर कदाचित 300-350चा ॲव्हरेज मिळतंय, कुठल्याही पद्धतीची मशागत नाही, कुठल्याही पद्धतीचं ठिबक नाही, ड्रीपचे तुम्ही जे खतं देतात, लिक्विड खतं असतील, लिक्विड औषधं असतील, हे शेतकरी कुठलेही शेतकरी देत नाही। मग आपल्यालाच का वळकं? आपणच का मशागतीच्या मागं लागलोय? आपल्यालाच का खतं द्यायचे? आपल्यालाच का औषधी द्यायची आहे? आपण का यांचा एखाद्या वेळेस आदर्श नाही घेऊ शकत या शेतकऱ्यांचा? मान्य आपल्याकडं 300चं होणार नाही ॲव्हरेज, यांचं मिळणारच। आता ह्याच्याकडे बघून तर नक्कीच 300चं ॲव्हरेज मिळतं, बरोबर? तुम्हालाही जाणवत असेल की हे 300चे ॲव्हरेजचे माल आहेत एका खड्याचा, मग आपण का करतोय? आणि यांचं 300चं ॲव्हरेज मिळण्याचं एक कारण सांगतो, यांची जमीन आणि आपल्या जमिनीमध्ये खूप मोठा फरक आहे, त्यामुळे यांच्याकडे नक्कीच 300चं ॲव्हरेज, 350चं ॲव्हरेज, 400चं ॲव्हरेज मिळणं काही मोठी गोष्ट नाही। हे कुठल्याही प्रकारची आपल्यासारखी मशागत करत नाही, आपल्यासारखं पाणी देत नाही। आपल्या शेतकऱ्यांना वारंवार सांगून आपला शेतकरी ऐकत नाही, मग म्हणतो माझ्या प्लॉटला सड लागली, करपा आला, अमुक झालं, टमुक झाला। तर हा प्लॉट बघताय तुम्ही, पूर्ण करप्याचा आहे, तरी माल भरपूर आहेत। करप्याचा माल प्लॉट असतानाही हा प्लॉट वाढलेला होता, तुम्ही बघितलंय, हा सुधारलाय। पण झालं काय, आपल्याकडं हुशार लोक, अतिहुशार लोक जास्त आहेत की जे स्वतःचं भलं करत नाही आणि दुसऱ्याचंही होऊ देत नाही। शेतकरी मित्रांनो, सांगतो सगळ्यांना, आपण शेतकरी, आपलं वाली कोणीच नाही। मी वारंवार म्हणत आलो, आपल्याला स्वतःला स्वतःचं वाली बनावं लागेल। ह्या औषधांचं ऐकत बसू नका,
हे तुम्हाला स्वतःही मोठे होणार नाही, तुम्हालाही मोठे होणार नाही, हे फक्त बोटं घालतील. अशा लोकांचं ऐकू नका. मी वारंवार सांगितलं, एखादा चांगला व्यक्ती तुम्ही जवळ करा, अशा व्यक्तीला जवळ करा की जो व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. मला कळतंय अशातला भाग नाही, मी म्हणतच नाही की मला कळतंय, पण कोणीतरी तुमच्या आसपास असतं, त्याला शोधा. मी वारंवार सांगत आलोय की कोणाला तरी शोधा आणि त्याच्या मार्गदर्शनाने प्लॉट करा. या लोकांचं ऐकू नका जे तुम्हाला आखली शिकवताय. आता आमच्या मोहम्मद भाईला एवढा त्रास झालाय 15 दिवसामध्ये की त्याची हद नाही. त्याला मिनिमम दिवसभरात 50 फोन येतात. गरीब लेकरू आहे, गॅरेज चालवतोय. थोड्या तर लाजा वाटू द्या की आपण कोणाला परेशान करतोय आणि का करतोय. तुम्ही येणार आहेत का इथं, बघणार आहेत का इथं येऊन, मग का त्याला परेशान करता. रोज ते मला फोन करून सांगतात, दिवसभरात 10 फोन करतात. कितना फोन करताय तू मेरे को दिन में, वीडियो कॉल कितने करते हो. और वीडियो कॉल तो 3-4 कर देता हूँ, फोन तो कम से कम 10-12 कर देता हूँ. ऐकून घ्या, का करतो तर आपले लोक त्याला त्रास देत आहे. अरे करू देत त्याला शेती, त्यानं तुम्हाला कदाचित माहित नसेल, तुमची अवकात पण नाही. जे त्याला बोटं लावताय त्यांना सांगतोय तुमची अवकात पण नाही. त्याने 1,10,000 रुपये एकरने हे क्षेत्र घेतलेलं आहे. का कसायला कितने क्या रेट से लिया हुआ है तूने. 1 एकड़ का 1 लाख. 1 लाख हाँ, जमीन का. जमीन का खाली. बघा ऐका, 1 लाख रुपये त्यानं फक्त जमिनीचे दिलेले आहे आणि तुम्ही त्याला डिस्टर्ब करताय, त्याला मातीत घालायचा प्रयत्न करताय. अरे गध्यांनो, थोड्याशा लाजा वाटू द्या. त्याला सांगताय तुम्ही, त्याचं जर आलं 1 महिना टिकलं आणि 1000 रुपये जरी भाव वाढला तर याच्यात त्याचं म्हणणं आहे की मला किमान 500 क्विंटल होईल, 500 क्विंटल मागं 5 लाख रुपये त्याचे वाचतील. का त्याचं नुकसान करायला निघाला. स्वतःचा तर फायदा तुमच्याच्यानं होत नाही, मग दुसऱ्याचं नुकसान का करता. थोडंसं तरी समजून घ्या आणि समोरच्याला पण समजून घ्या. त्याला का बळी ठरवता, तुमचा का बळी द्यायला लावता तुमच्या पायी. त्याचा कुठंतरी लाजा वाटू द्या. त्याला फोन करणाऱ्यांनो, त्याला त्रास देणाऱ्यांनो हे सजेशन देऊ नका. बघा ना वाट बघायला, 15 दिवस तुमच्या बोचाला काय त्रास होत होता का वाट बघायला. मी तर इथे येऊन आता काढलाय ना व्हिडिओ. तुम्हाला माझ्या व्हिडिओची अपेक्षा होती. वारंवार त्याला सांगत होते की ते साहेबांना बोलून घे. आलोय ना, काढतोय व्हिडिओ परत. आजची 30 तारीख आहे, त्यानं 15 तारखेला औषध सोडलं. ठीक आहे, मी 15 दिवसात नाही आलो, मी 17 दिवसात आलो, पण आलोय ना परत. का तर मला कॉन्फिडन्स होता स्वतःवरती म्हणून आलोय. एवढ्या दूरवर एकटा येतोय, एकटा जातोय, रात्रभर गाडी चालवत आलोय. फक्त त्याच्या तुमच्यासाठी नाही, तुम्ही त्याला बोटं लावताय म्हणून नाही, फक्त त्याचं समाधान व्हावं म्हणून सर. आणि त्याचा विश्वास आहे माझ्यावरती, आणि तुम्ही त्याचा माझ्यावरचा विश्वास काय तोडाल. त्याला माझा अनुभव आलाय ना, म्हणून तो माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि तुमची अवकात नाही त्याच्या प्लॉटवर यायची, तुम्हाला ते पण सांगतो. चला, भरपूर बोललो, कुठंतरी तुम्हाला थोडीफार वाटेल असं वाटतं. आणि बाकीच्या शेतकरी मित्रांनो, ह्या औषधांचं ऐकू नका. असे ग्रुपमध्ये 2-5 असतातच, मला रोज कमेंट येतात त्यांच्या, अमुक झालं टमुक झालं. मी अशा कमेंटला दाद देत नाही, यांच्या कुठल्याही गोष्टीला महत्त्व देत नाही. शेतकरी मित्र एवढं बोलतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की मी 8 दिवसानंतर सगळ्या पिकांचे व्हिडिओ चालू करणार आहेत. 1 तासाचे असतील, अर्ध्या तासाचे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतरला तुम्हाला प्रत्येक पिकाचे, ज्यांच्याकडे जेही पिकं असतील त्या पिकाचे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आणि त्या पिकाचे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त बघता यावे म्हणून मी म्हणतोय. आणि माझा कदाचित हा दुसराच व्हिडिओ आहे की त्या व्हिडिओमध्ये मी म्हणलोय की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मोहम्मद भाई.